गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका। गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल हे आपल्या विचाराचं चॅनल, आपल्या मातीचं चॅनल आणि एक शेतकऱ्याच्या मुलाचं चॅनल। आपल्याला व्हिडिओ आवडल्यास आपण या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका। मी गणेश साखरे। आज आपण व्हिडिओ घेऊन आलो मस्तवाल दादा। राष्ट्रवादी एक संघ असताना मस्तीत वागणारा दादा आज मांजर झाला। जेव्हा शरद पवार यांनी राजीनाम्याचं ते एक नाटक म्हणा का ते खरं वाटेल असं म्हणा, तेव्हा दादा ही त्यांच्या कार्यकर्त्याला बोलताना जे उद्धटपणाची भाषा वापरत होते, त्यावेळी ते किती मस्तवाल आहेत, किती माजोरडे आहेत, कार्यकर्त्याला ते कशी वागणूक देतात हे तिथं आपण यथोचित्त पाहिलं होतं। आणि मनात एक त्यावेळेसच पालकूच आली होती की दादाला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना बाजूला करून या पक्षावर प्रभुत्व ठेवायचं आहे। प्रभुत्व त्यांचं होतं, पण सर्वस्व पक्ष त्यांच्या जवळ नव्हता। दादांची दमदाटी करण्याची भाषा आपण अगोदर पाहिलेली आहे। शिवतेराले तू कसा निवडून येतो मी पाहतोच, हे सर्व आपण ऐकलेलं आहे। राष्ट्रवादी त्यांची जी भाषा होती ती मगरुरी, दादागिरी, धरणात मुततो इथपर्यंत ते पोचलेले होते। पण आज जेव्हा राष्ट्रवादी फोडून ते बीजेपीच्या सान्निध्यात आले, तेव्हा फडणवीस यांनी त्यांचे जे अधिकार होते त्यावर प्रतिबंध ठेवला। म्हणजे आज पर्यंत त्यांना जे काही करायचं असेल ते शिंदेकडे जाऊन त्यांना ते फाईल दाखवावं लागेल, आणि शिंदेकडे फाईल गेल्यानंतर ती फाईल नंतर फडणवीस पास करतील। म्हणजे एवढी तुच्छ वागणूक त्यांना सध्या मिळत आहे। पण दादाची पटक सुद्धा बोलायला तयार नाही। आणि तो दादांचा लडुऱ्या मिटकरी, मी तर म्हणतो तो दादांचा विष्ठा खाऊन मोठा झालेला एक मिटकरी आहे। दादावर काही बोलायला लागलं का मिटकरी पहिल्यांदा गु खातो। जसं फडणवीसवर कोणी बोललोय तर पहिला गु खाणारा म्हणजे हा नारायण राणेची 1.5 फुटे असतात, तसाच हा मिटकरी आहे। या मिटकरीला स्वतःची औकात माहित आहे की तो फक्त भाषणापुरता आहे, त्याला मतदारसंघ सुद्धा नाही, तो गावात साधा ग्रामपंचायतला कुठाशात निवडून येऊ शकत नाही। मिटकरी हा जेव्हा बोलत होता, आणि आज मिटकरीची भाषा जर पाहिलं तर असं वाटते समोर जर आला की रे नालायका, तू भाषा अगोदरची भाषणात वापरत होता, आज तुझी ती भाषा बंद झालेली आहे, तू अजित पवारची विष्ठा खाणारा माणूस आहेस असं वाटतं। एक कानफाटात त्याच्या द्या की साल्या तुझी भाषा इतक्या लवकर कशी काय बदलली। आता त्यांचा शरद पवारांचा हा दादा की पक्ष फोडून जाताना स्वतःचा पक्ष निर्माण करून जावं, आणि हाच हरामी दादा स्वतःच्या काकाचे 40 आमदार करून गेला, 4 वेळेस उपमुख्यमंत्री पद या अजितला दिलं। आणि आज ज्या काकांनी याला सावरलं, ज्या काकांनी याला नाव दिलं, त्याच बहिणीच्या विरोधात स्वतःची बायको उभी करायला लागला। हा असा मस्तवाल दादा आज ज्या पक्षात त्याची दादागिरी करते, जो म्हणतो की मी आमदार निवडून आणतो, मी खासदार निवडून आणतो, हे मस्तवाल भाषा आज त्याची इतकी खालच्या पातळीवर येऊन ठेपली, आज तो शिवराळ भाषेत सुद्धा बोलायला देत नाही। पण या मस्तवालाचा मस्तीपणा फडणवीसने असा जिरवला की याला फक्त 4 जागा आहेत की महाराष्ट्रात तो पूर्ण जागा खासदारकीच्या शरद पवारच्या अधिपक्ष खाली जगत होता। आज त्याला
एवढं लाचार करून ठेवलोय की फक्त 4 जाग्यावरती भेटतात का भेटू करतात, एक शब्द दादा बोलायला तयार नाही. असा हा दादा, हा ताटाखालचा मांजर झालेला माणूस झालेला आहे फडणवीसचा. खरंच आज जर या दादाची 6 महिन्यात बीजेपीच्या सान्निध्यात आल्यानंतर अशी परिस्थिती झाली, तर येणारा जो काळ आहे तो हा ताटाखालचं मांजरही होऊ शकत नाही, हा उकिरड्यावरचा कचरा होऊ शकतो. एवढी दारुण परिस्थिती या दादागिरी करणाऱ्या दादाची झालेली आहे. एक संघ शिवसेना असताना सुद्धा बीजेपी ही शिवसेनेला कचऱ्याच्या केराच्या टोपलीत पाहत होती की एवढ्या क्षेत्राला तरी उपमुख्यमंत्री पद हे शिवसेनेला दिलं होतं. खरंच आज ते शिंदे सेनेला आटोपतील काय? प्रामुख्याने बीजेपीला हेच करायचं होतं की दोन्ही फोडून राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यांना त्याचे पर्सेंटेज घ्यायचे होते. पण आज परिस्थिती अशी झाली का सहानुभूतीची लाट ही शरद पवारकडे झुकली, सहानुभूतीची लाट ही शिवसेनेकडे झुकली आणि ज्यांच्यामधून हे 2 प्यादे फोडले आणि यांना असं वाटत होतं की पुढील भविष्य हे आमचं राहील. शिंदे आणि अजित पवार यांची दारुण परिस्थिती झाली की आज या दोघांना येणाऱ्या भविष्य काळात हे स्वतः तरी निवडून देतील का, अशी परिस्थिती निर्माण झाली. शरद पवार आणि उद्धव ठाकरे फार हुशार माणसं निघाले का ते ताटाखालचे मांजर होऊ शकले नाहीत. पण आज मस्तवाल दादा, त्या दादावर मला हसू येतंय. अशा सणावर उत्कृष्ट पकड असलेला दादा, तू एवढा पात्रा माणूस असेल हे वाटलं नाही की तुझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि सीबीआय तुला तुझ्या मागे लागेल आणि तुला जेलमध्ये जावं लागत असेल. एक तर तू याच्यासाठी तू राष्ट्रवादी फोडून बीजेपी सोबत गेला असेल किंवा मुख्यमंत्री पद मिळण्यासाठी बीजेपीत गेला असेल. दादा, तुझ्यापेक्षा संजय राऊत परवडला की आज त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावरही तो माणूस या महाशक्तीच्या समोर ताट मानेने उभे राहिले. कारण कर नाही तर डर कशा आला. अजूनही तो माणूस स्टेजवरून ज्या भाषेत बोलतो ती भाषा कुणाला अवगत झाली नाही. कारण कर नाही तर डर कशा आला, तो कशालाच माणूस भीत नाही. पण दादा, एकतर तुझे हात त्या दगडाखाली असतील, येणाऱ्या भविष्यकाळात तू आणि शरद पवार यांचंच त्या पक्षावर वर्चस्व राहिलं असतं. पण आज दादा, तुझी एवढी बेकार परिस्थिती झाली का तुझ्या हसावं का रडावं हे वाटत नाही. आणि एकदा तुझी पत्नी सुमित्रा पवार हे जर त्या मतदारसंघात पडली तर दादा तुझी परिस्थिती बेकार होईल. तुझ्या आयुष्यात बोलत होतं की मी तुला आमदार दिली, मी तुला तिकीट दिले, तू कसा आहे, हे सर्व भाषा दादा तुझी गळप होईल रे. दादा, तू दादाचा पादा झाला रे. असा दादा म्हणजे हसू येतंय की दादा तू पादा झाला. आता शिंदेचं सोडून द्या, पण तू शरद पवारच्या अधिपत्याखाली निवडून आलेला दादा, आज तुझी दादागिरी संपुष्टात आली. भविष्यात तू आमदार म्हणूनही राहू शकता का नाही राहू शकत, अशी परिस्थिती दादा पादा तुझ्यावर आलेली आहे. म्हणजे ही जी माझी भाषा आहे थोडीशी खालच्या लेवलवर गेली, पण उपाय नव्हता. मनात खंत राहते की एवढा चांगला माणूस हा सध्या गु खाणारा झाला. आणि त्या मिटकरीला सांगतो की मिटकरी, तू सुकलेला अजित पवारचा गु खाणारा माणूस झाला. तू सध्या ग्रामपंचायतमध्ये निवडून यायची तुझी लायकी नाही. तुला फोन मी खूप केले, तू फोनही उचलत नाही. तुला खरंच हा तुझ्यापर्यंत जर व्हिडिओ पोहोचला तर माझा नंबर या व्हिडिओवर मी टाकतो. तो नंबर घेऊन माझ्यासोबत बोल. म्हणून म्हणतो दादा, तू पादा झाला. कन्या का फन्ना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका.